माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय महानगरपालिकेचं एक हब बनण्याचं काम सुरू होतं. पण त्याच्यामध्ये काम सुरू असताना ते नियमाच्या अटीचं कुठल्याही प्रकारचं पालन केलं जात नाही. ज्या ज्ञाती इंडस्ट्रीला याला काम दिलेलं आहे बनवण्याचं काम, त्याने कुठल्या प्रकारचं काही म्हणजे डिटोनाईट सारखे प्रचंड स्फोटक बाजूला 50 मीटरवर 25-50 मीटरवर 3-4 मोठ्या बिल्डिंगी SRAच्या आहेत. त्याच्या बाजूला 100 मीटरवर नॅशनल पार्कचा पूर्ण परिसर लागून येतो. जंगलात मोठी जनावरं आहेत आणि अशी स्फोटकं वापरून त्या बाजूच्या बिल्डिंगींना तडे जाण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या बिल्डिंगी कधी कोसळू शकतात आणि जीवितहानी फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आणि कुठल्याही प्रकारचे जे परवानग्या ज्या पद्धतीने त्यांनी काम करायला पाहिजे त्या कुठल्याही प्रकार सर्व बंधनं निर्मुक्त बंधनाने तो काम करत आहे. कुणालाही त्याच्यामध्ये ना महानगरपालिकेना पोलीस स्टेशनला कुठल्याच यंत्रणेला विश्वास न घेता आणि त्यांची कुठलीही बंधनं न पाळता बिनधास्तपणे रोजरोजपणे त्याचं काम सुरू आहे. आणि याच्यामुळे अध्यक्ष महोदय आज मोठ्या मोठ्या सर्व पेपरला टाइम्स ऑफ इंडियापासून सर्वकडे त्यांच्या बातम्या आल्या. आज काय माझ्या मतदारसंघामधले तुम्हाला दाखवतो अध्यक्ष महोदय, टाइम्स ऑफ इंडियाच्या बातम्या बघा. म्हणजे सर्व आणि सर्व न्यूजवर इंटरनॅशनल न्यूजवर सर्व काही चालू होतं. आणि त्याच्यामध्ये असणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे कानाचे म्हणजे त्या नावासहित मी सांगतो, रेणुकादेवी सिंगच्या कानाचं ऑपरेशन करावं लागलं. दिलीप साळवी यांना कानाचे दडे बसल्याने कानाची मशीन द्यावी लागली. आणि आणखीन त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न घ्या सुरू आहे. जो त्यांचा जो प्रमुख कोण आहे तो घाटकोपरचा कोणतरी भाई आहे, मला वाटतो दादा आहे, तो तिथल्या स्थानिकांना म्हणजे स्थानिकांना आपला धमक्या तर देतोयच. आणि म्हणजे तिथले असणारे स्थानिक नेते, आपल्या याचा शिवसेनेचा नेता, शिवसेनेचा शाखा प्रमुख असेल, त्याच्यानंतर RPIचे कांबळे साहेब असतील, ह्यांना धमक्या म्हणजे अशा काँग्रेसचा आहे त्याचं नाव काँग्रेसचे एक नेता आहेत, ह्या सर्वांना त्यांनी धमक्यावर देण्याचं काम सुरू करतोय. प्रश्न घ्या आपण. आणि माझा प्रश्न असा आहे की असं आहे चुकीचं काम करणाऱ्या 610 झाडं लावायला पाहिजे होती. मला नाही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यात, वेगवेगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना. साहेब माझा प्रश्न आणखीन त्याच्यामध्ये आहे, 610 झाडं तिथे लावायला पाहिजे होती. ती झाडं न लावता, एकही झाड न लावता अशा प्रकारचे चुकीचं काम केलेलं आहे. आज अशा प्रकारचं जर काम करत असेल, कारण तिथे 15,300 चौरस मीटरचं काम आहे आणि त्याचे 31 पट वाढवून 31,000 चौरस मीटर एवढं, 15 पट एवढं 31,000 चौरस मीटर एवढं मोठं काम होणं. उद्या जर अशा प्रकारे हे काम करणार आणि ती उद्या बिल्डिंग ती पडली, तिथे परत जीवितहानी झाली. आज पावसामध्ये किती आकार होतो आणि किती माणसं मरतात तो आपल्या लक्षात येत असेल. तर असं घडत असतील तर मग अशा कॉन्ट्रॅक्टरना आपण काम का द्यावं, त्या अशा कॉन्ट्रॅक्टरचा ब्लॅकलिस्टेड का करत नाही आणि त्याच्यावर चौकशी का लावत. आणि हे सर्व करत असताना स्थानिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी पत्रव्यवहार केला तरीसुद्धा ते चीफ इंजिनियर जे आहे बिल्डिंग प्रपोजलचे, त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा माझा प्रश्न आहे. आणि अशा या दादागिरी करणाऱ्यांनी या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करून त्याची उच्चस्तरीय चौकशी आपण करणार का आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट आपण काढणार का, ही माझी तुमच्याकडे मागणी आहे. मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे तातून मातूर उत्तर आहे, हे अधिकाऱ्यांनी लिहून दिलेलं उत्तर वाचतायत. आम्ही सुद्धा दिलेलं उत्तर वाचलेलं आहे. वस्तुस्थिती तिथे फार वेगळी आहे, प्रचंड वाईट परिस्थिती आहे तिथे अध्यक्ष महोदय. तिथे जे डिटर्नर वापरलेलं जातं त्याच्यामुळे लोकांना ऑपरेशन कानाचे झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, राज्य केंद्रीय परिवहन राज्य परिवहन केंद्राच्या ॲक्टनुसार ह्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे होती. ती कुठल्याही प्रकारची कडक कारवाई याच्यावर होत नाही. त्याच्यानंतर जे तिथे काम चालू आहे ते दादागिरीच्या जोरावर चालू आहे. आत्ता त्यांनी आता प्रदूषण महामंडळाला जनतेने तक्रार केल्या. अध्यक्ष महोदय, कुणी जनप्रतिनिधी पहिल्या तक्रार नाही केल्या, जनतेने तक्रार केल्यानंतर या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर करत का होता म्हणजे दादागिरी. अध्यक्ष महोदय एक मिनिट,
हा प्रोजेक्ट पायलट व्हावा त्यासाठी आम्ही धडपड केलेली आहे. मी आहे, मनीषात आहे, सर्वांनी आम्ही धडपड केली की तिथे तसं व्हावं म्हणून. पण अशा नालायक माणसाला काम द्यावं हे आमची इच्छा नव्हती. जो आज असं बेकार काम करत आहे, उद्या आणखीन काय होईल त्याची जिम्मेदारी कोण असणार आहे. म्हणून अशा कॉन्ट्रॅक्टरला मला वाटतं मंत्री मोदी किंवा शासन कदाचित पाठीशी घालते असं मला वाटतंय. त्याच्यावर कडक कारवाई होईल ही माझी मागणी आहे त्यांच्याकडे.